अनुपम्य दिव्य सोहळा पाहिला म्या डोळा. सौ सुभद्रा रामचंद्र सकपाळ. तशी तिच्याशी माझी ओळख माझ्या जिवलग मैत्रिणींची म्हणजे वर्षा सुरेखाची आई म्हणून. पहिल्यांदा मी तिला पाहिलं तेव्हा गावच्या हवेनी त्वचा रापलेली, डोळ्यांच्या कडांना खूप गोड हसताना चिरम्या पडणारी, हातभर बांगड्या, टोकदार नाकात उठून दिसणारी सोन्याची चमकी, कानांवरून सोन्यांच्या वेलासह घातलेल्या सोन्याच्या बुगड्या बाळ्या आणि बारीकशा रिंगा, मेंदीच्या रंगाचे तांबूस काळे पांढरे केस अंबाड्यात बांधलेले. खूप छान हसायची आणि आम्ही मुली भेटलो किंवा निरोप घेऊ लागलो की दोन्ही हातांचे तळवे हातात धरून हाताच्या पाठच्या मळहाताची एक एक पप्पी घेऊन ते हात डोळ्यांना लावायची. अतिअंगाशी जवळीक न करताही तिच्या मनातली मायेची ऊब या कृतीतून अगदी सहजच आमच्यापर्यंत पोचायची. तिच्या सडसडीत उंच आणि ताठ बांध्याला साडी अगदी शोभून दिसायची. नेहमी ती लांब शेलटीला किंवा बाबांच्या आजारपणात मेढ्याला बायकडे राहत असली तरी प्रसंगानुरूप वेळेनुसार तिचं इथे नालासोपाऱ्याला येणं घडायचं आणि त्यावेळी तिचा प्रेमळ सहवास मला लाभायचा. तिचं एक वैशिष्ट्य म्हणजे तिचा स्वभाव खूप लवचिक आणि मोकळा होता. एखाद्या बाहुलीशी खेळताना तिला नटवावं तशा तिच्या लेकी तिला नटवत आणि ती विनाकुरकूर आनंदाने त्या खेळात सहभागी होय. तिच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रियेनंतर काळा गॉगल लावलेला असताना तेनु काला चष्मा जचता है हे पंजाबी गाणं लावून आम्हीही नाचायचो आणि तिलाही हातवारे करायचा आग्रह करायचो. पण न चिडता खेळकरपणे ती ते करायची. गाऊन घालायला लावणं, तऱ्हेतऱ्हेच्या टोप्या, गॉगल घालून, फेटा बांधून तिचं फोटो सेशन आम्ही करत असू आणि दिलखुलास हसत ती त्यात सामील होई. नेहमी गावच्या टाईपची साड्या नेसणारी ती उंची साडी नेसली की अगदी वेगळीच दिसायची. अगदी राजबिंडी, देखणी, एखादी शास्त्रीय संगीत गायिका किंवा एखाद्या संस्थांची राणी वाटायची. त्या भरजरी पदराच्या कोंदणात तिचा हसरा चेहरा अगदी साजिरा दिसायचा. हौशीनी लेकींनी फेटा बांधून घेतला तरी त्यात अगदी साजून रुबाबदार दिसायची. नंतर नंतर तिला थोडा विस्मृतीचा त्रास व्हायचा. त्यावरच्या गोळ्या कधीकधी सूट व्हायच्या नाहीत. पण चेहऱ्यावर असलेलं हसू तसंच असायचं. मी आले की तिला हाय करायचे हात उंचावून. तीही गंमत वाटून हाय म्हणायची. मी येण्याची ती वाट बघायची आणि मलाही तिला भेटल्याशिवाय चैन पडायचं नाही. वर्षा सुरेखा तिला उद्देशून हावभावासहित गाणी म्हणायच्या. अभिनय करत अभंग गायच्या. ते सारं तिला मनापासून आवडायचं. अभिनय न करताही तिच्या चेहऱ्यावर आपसुकच त्या गाण्यातल्या अर्थाला साजेसे भाव उमटायचे. सुरेखा तिचे वेगवेगळे हावभाव करायला लावून रील्स बनवायची. ते सगळं ती सांगितल्याप्रमाणे तिला जमेल तसं हसत हसत करायची. तंबाखू मळून गोळी तोंडात ठेवायचा अभिनय मी केला की तिला खूप हसू लोटायचं. ती तऱ्हेतऱ्हेचे गमतीदार शब्द वापरायची. त्यांनी तिच्या मुलींना गावाकडच्या त्यांच्या बालपणच्या आठवणी येऊन खूप हसू यायचं. एकंदर सारखी आमची हसाहसीच चाललेली असायची. एक मुलगा आणि 5 मुलींना जन्म देऊन ती धन्य झाली होती. कारण तिच्या मुली इतक्या गुणी. आईची सेवा तिला अगदी परमेश्वर स्वरूप समजून करणाऱ्या. अगदी 2-3 वर्षाच्या मुलाची करावी तशी तिची सर्व सेवा करणाऱ्या. आईबद्दल चुकूनही तक्रार नाही, कंटाळा नाही, उबग नाही. तिला अगदी अलगद फुलासारखं जपून तिचे परीपरीने लाड करून काऊचिऊचे घास प्रेमाने भरवणाऱ्या आणि आईला अगदी डोळा भरून बघून घेत तिला हृदयात साठवणाऱ्या. कुठून येते बाई ह्यांच्याजवळ एवढी माया? तिच्या सरत्या काळात तिच्या सर्वात थोरल्या लेकीने म्हणजे बायने तिला सांभाळायची जबाबदारी घेतली. आता बायचं घर म्हणजे गोकुळ. अर्णवी, अद्विका, भय्यू आणि अधूनमधून शर्विल या बाळगोपाळांनी निनादणारं.
कोण खोड्या काढील, कोण हट्ट करील, कोण रुसून बसेल तर कोण रडं काढील. पण या बच्चा पार्टीला डोळ्यात तेल घालून जपताना, त्यांचे हट्ट लाडाने पुरवताना, त्यांना शिस्त लावण्यात, त्यांच्यावर उत्तम संस्कार करण्यात कुठंच कमी न पडणारी बाय. आणि तिच्या कष्टांची जाणीव, कदर आणि कौतुक असणारे आमचे दाजी. ह्या शंकर पार्वतीसारख्या जोडप्यांनी हे 5वं मूल पण तितक्याच मायेने सांभाळलं. आईला स्वच्छ न्हाऊ माखू घालणं, औषधं देणं, जेवू घालणं, तेही अगदी लहान बाळासारखं रमवून गुंगवून, एक एक घास कितीही वेळ लागला तरी न कंटाळता न चिडता, अगदी शूशीला नेण्यापर्यंत. सर्व लेकरांची ही आई तिच्या नातीसाठी, पिंकूसाठी मात्र सुभाय. तिचं ऐकून ऐकून आईची पतवंड म्हणजे 4थी पिढीही तिला सुभाय सुभायच म्हणायला लागली. आणि चॉकलेट विकत आणताना आपल्याबरोबरच तिलाही मोजून तेवढी ती चॉकलेटं आणायची. मग मात्र पिंकूनी आपलं नाव बदललं आणि सुभायची झाली पिंकूसाठी फक्त सुबडू. पण या सुबडूचा म्हणजे आईचा जीव मात्र तिच्या लाडक्या एकुलत्या एक लेकात भाऊमध्ये गुंतलेला बरं का. अशा सुभायनी हळूहळू खाणं सोडलं, पाणी घेणं सोडलं. बाईनी मात्र एनर्जाल, ORS, नारळ पाणी असं देऊन तिला जगवू लागली. आईला खाणं जात नाही म्हणून बायचाही घास अडायचा. ताटभर जेवण घेऊन ती नंतर कधी जेवू शकायची नाही. कारण का तर माझी आई काहीच खाऊ शकत नाही हे दुःख. अशा वेळी मोठ्या शहरात लगेच पेशंटला हॉस्पिटलमध्ये भरती केलं जातं. कित्येक वेळा पेशंटजवळ बसायला मनुष्यबळ नसल्याने भाड्याने माणूस ठेवावा लागतो. असंख्य सुया, नळ्या यांच्या अत्याचाराने पेशंटच्या शरीराची चाळण होते. अनोळखी डॉक्टर, हॉस्पिटलचा स्टाफ भोवती फक्त कर्तव्य भावनेने काम करत असतो, वावरत असतो. असलंच तर एखादंच घरचं माणूस जवळ असतं. हॉस्पिटलची शिस्त आणि त्यांच्या वेळा यामुळे आपल्या पेशंटसोबत आपल्याला राहायला मिळत नाही. आणि अगदी उमाळा आला तर मोकळेपणाने रडायलाही मिळत नाही. याच्या अगदी उलट सुभायची गोष्ट. तिला आता बरं वाटणारच नाही हे कळल्यावर तिच्या लेकी, नातवंड, मुलगा, भाऊ बहीण, वहिन्या असे सर्व नातलग तिला मनसोक्त भेटू शकले. लेकी आईला मांडीवर घेऊ शकल्या, ती त्यांच्या हातांचे मुके घेऊ शकली. कामकाज, शाळा सर्व बहाणे बाजूला ठेवून तिची सगळी जिवलग माणसं तिच्यासाठी एका छताखाली जमा झाली, एकत्र राहिली. वेळ तशी काळजीची, दुःखाची खरी, पण एकमेकांची सोबत असली की सुसह्य होते. कुणा एकावरच मानसिक ताण येत नाही. सगळ्या बहिणी एकत्र राहिल्या. त्यानिमित्ताने एकमेकींची सुखदुःख वाटून झाली. भाऊरायाचा सहवास मिळाला. त्याच्यासोबतचे मायेचे बंध अधिक घट्ट झाले. बहीण भावांची मुलं, साऱ्या वयाची भावंड जवळ आली, गोड गुपितं शेअर करू लागली. रात्री सारेच सुभायकडे नजर लावून असताना सगळ्यांच्या आठवणी, बालपणं, खोड्या, किस्से यांची उजळणी झाली. बाळगोपाळ निरागसतेने हुंदडताना पाहून दुःखाचा क्षणकार विसर पडू लागायचा. एक एक उलटत्या दिवसांबरोबर सुभायची मात्र शक्ती कमी होत होती. ठिणगीवर आता काजळी धरू लागली होती. तशी तिच्या आवडीचा हरिपाठ, अभंग, गाणी यांनी तिच्या जिवलगांनी तिचा जीव निवू लागला. हळूहळू सुभायची काया शीतल होऊ लागली. डोळे झाकले गेले. सुभाय हाकेला ओ देईनाशी, डोळे उघडून बघेनाशी झाली. तिचे नेत्र आता पैलतीरी लागले होते. भरल्या गोकुळात नेकरा नातवंडांच्या सहवासाने तिचा जीव तृप्त झाला होता. कसली आसक्ती नव्हती, मोह नव्हता. तिची प्राणज्योत तेवत होती मंदपणे. शनिवार दिनांक 1 फेब्रुवारी 2025, माघी गणेश जयंती. मी पुण्याहून आईला बघायला म्हणून दुपारी 1:30ला जाऊन पोचले मेढ्यात.
सर्वांनी घासघास जेवून घेतलं. मग अगदी चिल्ल्या पिल्ल्यांसह सगळे झाडून आईसाठी प्रार्थना करायला बसले. तिच्यासाठी सर्वांनी मिळून ओम नमः शिवायचा जप केला, क्षमा साधना केली, रामरक्षा म्हटली. आणि मग सुरेखाचं नवीन घर मोहाटला बांधलंय ते मी अजून पाहिलं नव्हतं. आम्ही जाऊन ते घर बघून आलो. घरातली तरुण नातवंड संगनमत करून गाडीतनं फेरफटका मारून आली. सर्वांनी गोलात बसून खाऊ खाल्ला, वडापाव खाल्ला. सर्वांची पोटं भरली, मनं अगदी तृप्त झाली. आता वर्षाला सोबत घेऊन मी संध्याकाळी 6 वाजता निघायचं ठरवलं होतं. कारण तिचं नुकतंच पायाचं ऑपरेशन झालेलं. तिची डॉक्टरांची अपॉइंटमेंट होती. अनायसे आम्ही मुंबईला जाणारच होतो, तर आमच्या सोबतीने तीही आरामात आमच्यासोबतच आली असती. नाहीतर टॅक्सीनी जायचा तिचा बेत होता. मी वर्षाला 5:30ला निघायची तयारी करायला सुचवलं. तिचा काही पाय निघत नव्हता. पण सुभायला कोणाचीच धावपळ, गैरसोय होऊ द्यायची नव्हती. तिच्या मुला नातवंडांच्या पोटात घास गेल्यावर रात्र अपरात्र न करता सारे जागे असतानाच तिला जणू सर्वांचा निरोप घ्यायचा होता. लाडक्या लेकीला अर्ध्या वाटेतून परतायला लागू नये म्हणून तिचं पाऊल घराबाहेर पडायच्या आधीच सुभायने या लौकिक जगाचा उंबरा ओलांडला. सुरेखा डॉक्टर, तिला कळलं. बायने सुभायचं डोकं लगेच मांडीवर घेतलं. सुभाय थांबून थांबून अजून श्वास घेत होती. तिने डोळे पूर्ण उघडले होते, पण आता ते पलीकडच्या जगाचा वेध घेत होते. सुषमाला हुंदका आवरेना, पण वात मंद असली तरी अजून तेवत होती. सुरेखाने खुणावलं. मी रामनामाचा गजर सुरू केला. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. दाजींनी पण माझ्या सुरात सूर मिसळला. सारेच आप्त सुभायभोवती गोळा होऊन रामनाम घेऊ लागले. गजराच्या आवाजाने शेजारीही गोळा झाले. तशी सुभाय खूप माणूस वेडी बरं का. तिला माणसं आलेली, अवतीभोवती असलेली खूप आवडायचं. रामनामाच्या गजरात सुभायच्या लेकरांनी तिच्या मुखात चमचा चमचा गंगाजल घातलं. गुटकी पण न गिळू शकलेल्या सुभायच्या मुखातनं त्या दिवशी मात्र पाण्याचा थेंबही बाहेर घरंगळला नाही. बायने तिचे डोळे मिटून ठेवले आणि दिवा शांत व्हावा तशी सुभाय शांत झाली. एका शांत तृप्त जीवाची परलोक यात्रा सुरू झाली. अगदी ना घराचा उंबरा ओलांडून अंगणात जावं तितक्या सहजतेने ती देह सोडून गेली. ना कोणती तडफड, ना वेदना, ना अस्वस्थता. झाडाच्या फांदीवरून फूल कोमेजून गळून पडावं इतकं सहज जाणं. एरवी मृत्यू, मरण हा शब्दही अभद्र मानला जातो. पण सुभायचं मरण एका भक्ताचा निर्वाण सोहळा होता. सुभायनं हरिपाठ आणि भजन वगळता फारसं देवदेव कधी केलं नसेल, पण तिचं निर्मळ मन आणि तिचा पवित्र आत्मा खरंच अंत्यकाळी हरिनाममुखी यावं म्हणून लोक जन्मभर साधना करतात. त्या रामनामाच्या गजरात सुभाय शांत झाली. केवढं भाग्य. भरल्या गोकुळात लेकीच्या मांडीवर एका जीवनाची तृप्त सांगता झाली. इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेके तब प्राण तन से निकले. जब कंठ प्राण आए, कोई रोग ना सताए. जब कंठ प्राण आए, कोई रोग ना सताए. यम दरस ना दिखाए, जब प्राण तन से निकले. गोविंद नाम लेके तब प्राण तन से निकले. अशी संतांनी मागणी केलेलं सारखं मरण निर्वाण सुभायला प्राप्त झालं.
झालं. सुभायला निरोप द्यायला तिचा अख्खा गाव लोटला आणि रात्रभर शेजारच्या किरकंडी गावात हरिपाठ चालू होता. शेवटी तिच्या देहाला हळद लावून अखेरचं स्नान अतिमायेने सगळ्यांनी तिला घातलं. तिच्या लाडक्या वर्षांनी मातृप्रेमाचं गीत गात गात तिला अखेरचं स्नान घातलं. आणि ही मूर्ती पुन्हा नजरेस पडायची नाही असं म्हणत एवढी कणखर बायही डोळे पुसत होती. मीही सुभायला अखेरचा निरोप देताना तिच्या पायाशी हेच मागणं मागितलं की माझाही शेवटचा दिस असाच गोड व्हावा. सगळेच जण तिला काळजात साठवून घेत होते, कारण ही प्रेमळ मूर्ती आता काही क्षणातच सगळ्यांपासून दूर जाणार होती आणि परत कधीच ती दिसणार नव्हती. पण ह्या एका सोहळ्याची मी साक्षीदार झाले ह्याचं मला खूप भाग्य वाटतं की इतकं शांत तृप्त अखेरचे क्षण मला बघायला मिळाले. पिंकूची लाडकी सुभडू आपल्या घरी परतली आणि मातीत माती मिळाली. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री सीताराम स्मरण जय जय.